नमस्कार मैत्रिणींनो, स्टाईल विथ सीमामध्ये आपलं स्वागत आहे। तर हे माझ्याकडे एक साडी आली होती कस्टमरची। तर पाहू शकता ही ऑर्गेन्झामध्ये साडी होती। याला कसलीही बॉर्डर नव्हती आणि काही नव्हतं, याला फक्त फ्लावर्सची डिझाइन होती, थोडेसे ब्रॉड फ्लावर होते। तर याचं मी ब्लाउज कसं शिवलं आणि याला कसं कॉन्ट्रास्ट केलं हे तुम्हाला दाखवणार आहे। तर हे पाहू शकतो कसे थोडे मोठे मोठे फ्लावर्स होते आणि याच्यामध्ये कलर्स वगैरे कसे होते, हे याचं कॉम्बिनेशन कसं होतं हे पाहू शकतो। असं गोल्डन कलर आहे साडीचा आणि हे जे छोटे छोटे फ्लावर्स दिसत आहेत तशा प्रकारे याला ब्लाउज पीस आलं होतं। आणि हे गोंडे एक कॉन्ट्रास्टमध्ये आले होते ग्रीन कलरमध्ये। तर मी त्या गोंड्याचं कॉन्ट्रास्ट करून ब्लाउजला कॉन्ट्रास्टमध्ये हे डिझाईन केलेले आहे। म्हणजे मी ग्रीन कलरचं कापड होतं माझ्याकडं, तर त्याची पाइपिंग केली आणि स्लीव्जला पण अशा प्रकारे असं छानसं पाइपिंग नाही आहे ती ॲक्च्युली, अशी 1.25 इंचाची सरळ पट्टी काढून ती यूज केलेली आहे। आणि बॅक साईडला बटन्स पण लावलेले आहेत मी, शो बटन्स, त्याच्यामुळे ब्लाउजला छान लुक आलेला आहे। आणि असं मोठा स्क्वेअर टाकलेला आहे डिझाईनमध्ये बॅक साईडला। हे बघा स्लीव्जला असे 1 इंचाची खालच्या साईडला पट्टी, थोडासा वरती पफ केलेला आहे आणि ही मध्ये ग्रीन कलरची पट्टी, त्यामुळे खूप सुंदर असा लुक आलेला आहे ब्लाउजला। दोन्ही साईडला पाहू शकता एकदम ब्लाउज असं साडीवरती उठून दिसत आहे, कारण याचा ब्लाउज पीस खूपच असं फक्त ते फ्लावर्स आहेत ना तेच होते फक्त, बाकी त्याला बॉर्डर नव्हती, काहीच नव्हतं। मग त्याला लुक कसा द्यायचा तर हे थोडंसं आयडिया लावायची, थोडंसं डोकं लावायचं। पाहू शकता किती सुंदर दिसतंय। तुम्हाला जर ही माझी आयडिया आवडली असेल तर नक्कीच तुम्ही पण ट्राय करू शकता। माझा जर व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा। सबस्क्राईब करायला फुकट आहे। थँक्यू।